स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ही ॲप इन्स्टॉल करायची आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. इथे बघू शकतात ॲप इन्स्टॉल झालेली आहे. ही ॲप ओपन करतो. ॲप ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. डन म्हणल्यानंतर आता इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन कसं करायचं तर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे बघू शकतात एक 4 डिजिटचा OTP तुमच्या मोबाईलवर आला असेल. आता तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर क्लिक करा. व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात काही परमिशन्स तुम्हाला द्यायचे आहे. त्यासाठी अलो सगळे परमिशन जे आहेत ते परमिशन देऊन तुम्हाला अलो करायचे. आता इथे बघू शकतात प्रोफाईल अपूर्ण आहे. तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे. कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी इथे खाली क्लिक करायचं तुम्हाला. आता इथे सगळ्यात पहिले तुमचं नाव एंटर करायचं आहे. पूर्ण नाव तुमचं टाकूया. नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ID एंटर करायचं आहे. ईमेल ID एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तालुका सिलेक्ट करून घ्या. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचा नारी शक्तीचा जो कोण काही प्रकार आहे तो तुम्ही निवडा. इथे बघू शकता सामान्य महिला आहेत, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी किंवा सेतू कार्यालयात असाल जो पण तुमचा ऑप्शन आहे तुम्ही तो निवडून घ्या. खालील माहिती आता अपडेट करा. इथे बघू शकता मित्रांनो माहिती अपडेट झालेली आहे. आता तुमची प्रोफाईल इथे दिसत असेल. इथे प्रोफाईलमध्ये काही पण चेंजेस करायचे असेल तर तो तुम्ही करू शकतात. आता आपण डायरेक्ट अर्ज कसा करायचा त्याच्यावर जाऊ. इथे नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करा. आता बघू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पहिला जो ऑप्शन आहे मित्रांनो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे परमिशन दिलेली लोकेशनची परमिशन अलो करून द्या. परमिशन दिल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डवर जसं तुमचं नाव आहे सेम तसंच इथे नाव टाकून द्या. आधार कार्डवर जे नाव एंटर केल्यानंतर खाली पतीचे नाव तुमच्या जे पती आहे किंवा वडील आहेत. जर तुमचं लग्न नसेल झालं तुमच्या वडिलांचं नाव टाका आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतीचं नाव टाका. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे तुम्हाला एंटर करायची आहे. जन्मतारीख जी पण आहे ती तुमची सिलेक्ट करून घ्या. जन्मतारीख एंटर केल्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आता इथे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पत्ता इथे एंटर करा. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जन्माचं ठिकाण निवडायचे. जे पण तुमचा जिल्हा असेल तो ठिकाण निवडून घ्या. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव इथे गावाचं नाव एंटर करायचं. गावाचं नाव एंटर केल्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे तिचं नाव एंटर करून द्या. त्यानंतर तुमचा जो एरियाचा पिनकोड आहे तो एंटर करा. आता जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो इथे एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड एंटर केल्यानंतर इथे खाली आता बघू शकता शासनाच्या व इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, म्हणजे तुम्ही या अगोदर कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेता आहेत का. इथे यस किंवा नो मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे. यस केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. नो केलं तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल. आता यस कोणी करायचं आहे ज्यांचे समजा PM किसान किंवा संजय निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या योजनेअंतर्गत ज्यांना पण पैसे येत आहेत त्यांनी इथे होय करा आणि बाकीच्यांनी नाही करा. त्यानंतर विभागनिहाय योजना, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे जे नाव म्हणजे लग्नाच्या आधी काय नाव होतं महिलेचं हे इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. महिलेचं नाव लग्नाआधीचं नाव एंटर केल्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीय आहे का, शक्यतो सगळे नाहीच करायचे याला. त्यानंतर तुमच्या बँकेची डिटेल्स इथे आता अपडेट करायची आहे. त्यात सगळ्यात पहिले तुम्हाला बँकेचं नाव इथे एंटर करायचं आहे. बँकेचं नाव एंटर केल्यानंतर तुम्हाला बँक धारकाचे नाव ज्यांच्या नावावर हे अकाउंट आहे म्हणजे ज्या महिलेच्या नावावर अकाउंट आहे ते महिलेचं नाव इथे एंटर करा. त्यानंतर खाते क्रमांक एंटर करायचा आहे. खाते क्रमांक एंटर केल्यानंतर तुम्हाला IFSC कोड एंटर करायचा आहे. IFSC कोड एंटर केल्यानंतर इथे खालचा ऑप्शन आहे आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडले आहे का, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही हे तुम्हाला इथे